favorite food. Sundays are incomplete without a cup of coffee. That too मेरे साथ. Sorry चिंतन वाला. और चीज बर्स्ट पिज्जा गरम गरम, वो भी डोमिनोज में बैठकर. She loves ice cream. जाऊ दे बाई, डायटिंग करून राहिली, पण गरम भात आला ना, जाऊ दे. अर्धी पोळी कमी जेवते, पण भात वरण तर खाऊनच घेते. गरम. वेट. पाणीपुरी पाणीपुरी सगळ्यात फेवरेट पाणीपुरी तिची. या खव्याची पोळी खायला. हे मनीषाची फेवरेट. मैं तो रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था. भेळ भेळ भेळ, यादवची भेळ, घरची भेळ, मुंबईची भेळ. खूप आवडते बाबा भेळ तिला. थिंग्स जी जस्ट कॅन टॉलरेट ह्याच्यात एक येऊ शकतं म्हणजे थंड चहा किंवा थंड कॉफी तिला अजिबात चालत नाही. शी जस्ट हेट्स इट. थंड म्हणजे तिचं थंड आणि आपलं थंड याच्यात मात्र जमीन आसमानाचा फरक असू शकतो. एखादी गोष्ट तुझ्यासाठी थंड होते ती आपण गरम म्हणून पिऊ शकतो. मी तर तिला नेहमी म्हणते की तुझं तोंड उघड, त्याच्यातच आम्ही चहा किंवा कॉफी गाळतो. इतक्या स्केलचं गरम लागतं तिला पिण्यासाठी. आणि ह्याच्या अगेन पाणी प्यायची वेळ आली की मात्र ते इतकं थंड लागतं की आम्ही तेवढं थंड पाणी पिऊच शकत नाही. कॅनॉट टॉलरेट बिंग लेट. माझी सवय ऍक्च्युली. पण मनीषा म्हणे माफ कर बाबा, प्रारब्ध असतो कोणाचा. कधी चाबीच नाही सापडत गाडीची, तर कधी असं वाटतं 5 मिनिटं झोपतो आणि 15 मिनिटं झोपून जातो. मी नेहमी लेट होते. सो सॉरी फॉर दॅट मनीषा, माफी. आदित्य केस फसलात की नाही. मी आदित्य नाही, पण बिचारा आदित्य. त्या मनीषाने एखाद्या दिवशी त्याच्या केसांची नाही वेणी घातली तर माझं नाव लिहून घ्या. नो नो नो, इट्स मनीषा. इट्स मनीषा. कॉफीवरची साय. अरे बापरे, बरं झालं प्रोटीन शेक आणि स्मूदीजवर साय नाही येत बाबा. मनीषा तर इरिटेट झाली असती. बंद. मनीषाकडनं शिकण्यासारखं खरंच खूप आहे. पण एक गोष्ट मात्र मला जी नक्की शिकायची आहे ती म्हणजे डायरी लिहिणे. मला वाटतं जवळपास 25-30 वर्ष झाली असतील ती डायरी लिहिते आहे आणि अगदी रोज न चुकता लिहिते. क्रेडिटेबल आहेच. आणि आता ते मला पण शिकायचं आहे. हॅबिट आयड लाईक टू टेक फ्रॉम हर इज रिडिंग. रिडिंग मलाही आवडतं, बट सध्या माझं वाचन इज रेस्ट्रिक्टेड टू व्हॉट्सॲप आणि फेसबुक आणि इन्स्टा. बट मनीज रिडिंग हॅबिट इज कमेंडेबल. कुठलंही फिक्शन असो, नॉन फिक्शन, नवीन बुक आली मार्केटला की मनीच्या घरी लायब्ररी तिच्या दिसलीच पाहिजे. सो आयड लाईक टू टेक इन्स्पिरेशन फ्रॉम हर अँड गेट बॅक टू दॅट हॅबिट ऑफ माइंड. मला एका गोष्टीचं तिचं या गोष्टीत खूप कौतुक वाटतं तिचं की सारख्या ती नवीन नवीन गोष्टी शिकत असते. म्हणजे तिचं BA झालं, आता साईड बाय साईड MA करते. कसा तिला वेळ मिळतो माहिती नाही, पण मध्ये गाणं शिकत होती, आता कुकिंगमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झालाय, आता त्यातलं काहीतरी नवीन शिकते. हे सगळं नवीन शिकण्याची जी आवड आहे, सतत काहीतरी नवीन करण्याची आवड, ती मला फार आवडते तिची. आणि मला काही नवीन करायचं म्हटलं की माझ्या पोटात धुळा येतो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल तिचं फार कौतुक वाटतं. मनीषाबद्दल खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तिच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. एक जरी गोष्ट मी शिकलेला तर मी समजेल की माझं आयुष्य सार्थक लागतं. त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं व्यवस्थित प्लॅनिंग. ते प्लॅनिंग तिचं करणं, ते पॉइंट वाईज लिहिणं आणि काय बोलायचं आहे काय नाही. मग ते टीचर्सलाही जाऊन भेटायचं असेल तर तिच्याकडे पॉइंट सगळे रेडी असतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं टाइम मॅनेजमेंट. ह्या 2 गोष्टीसाठी तर मी तर अगदी कोपऱ्यापासून हात जोडते तिला. मला मनीषाची एक जी सवय खूप आवडते आणि जी मी नक्की शिकायचा प्रयत्न करणार ती म्हणजे ती प्रत्येकाचा वाढदिवस कसा स्पेशल होईल
याचा पूर्णपणे प्रयत्न करते. मग त्यांचे फोटोज गोळा करून त्याच्यावरती छान छान कॅप्शन्स आठवणीने आणि एकदम सुटेबल कॅप्शन्स टाकून आणि अगदी स्वतःचा वाढदिवस असल्यासारखं ते सेलिब्रेट करते. तसं आणि प्रत्येकाला जसं स्पेशल वाटावं, अगदी तो लहान मूल असो किंवा मोठा तिच्या आईचे मैत्रिणी वगैरे असो, प्रत्येकाला ती स्पेशल फील करवते. तर आय जस्ट होप आय कॅन लर्न दॅट फ्रॉम यू मनी. आता मनीषाच्या हॅबिट्स काय लर्न करायच्या? रिमेंबरिंग डेट्स. एक तर शिकली मी, कपडे सारखे सारखे बदलायचे, छान तयार व्हायचं, पण रिमेंबरिंग डेट्स काही अजून जमून नाही राहिलं. आता जरा ताण पडून शिकूनच घेते. शी रिमेंबर्स डेट्स, एव्हरीबडीज बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज, एव्हरीथिंग परफेक्ट. पण मला तर काही आठवत नाही. बेस्ट फ्रेंड हा काय प्रश्न झाला करावा? ये भी कोई सवाल है? बेस्ट फ्रेंड मनीषाची ऑफकोर्स मीच आहे. मीच हे भी काही सवाल हुआ? ऑब्विसली मी यार. एडी, ॲश किंवा डेस्पी? म्हणजे कोण? अरे म्हणजे मी. अजून कोण? आणि का? कारण मी बेस्ट आहे आणि तिची फ्रेंड पण आहे. सो आय एम हर बेस्ट फ्रेंड. गॉट इट? कोण कोणाच्या बर्थडेला सगळे पिक्चर्स शोधून त्याच्याकडे कॅप्शन्स घालून खाली चांगले गाणी वगैरे टाकून ग्रुप्सवर टाकतं. आणि मनीषाला म्हटलं, मनीषा लॉकडाऊन आहे, माझ्या साईडला ब्रेड नाही मिळत, माझ्या मुलांना सँडविचेस खायचे, तर मनीषा आपली लगेच ब्रेडचं पॅकेट विकत घेऊन काढली घरात तयार. मध्ये मला ट्रॅक्शन लागलं तर मनीषा आली लगेच जादू की जप्पी द्यायला. आणि बरं का दुबई कट्टा आमचा पण ग्रुप आहे, MGR, मनीषा, गीतांजली, रुपाली. सो आम्ही दोघींनी फोटो काढला, मनीषा मी आणि गीतांजली जवळ होतो. सो दॅट इज मनीषा अँड आय एम अ बेस्ट फ्रेंड ऑफकोर्स. आम्ही दोघे एकमेकींच्या तेव्हापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत, जेव्हापासून आमची मुलं एवढीशी होती आणि आता ती एवढी मोठी झाली आहेत. मुलांच्या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकींशी डिस्कस करून केलेल्या आहेत आतापर्यंतच्या. त्या तिची बेस्ट फ्रेंड मीच. त्यावर तिने कित्येक सिक्रेट्स माझ्याशी शेअर केलेली आहेत. पण मी आता इथे ती सांगत बसत नाही, कारण या बाकी सगळ्या माझ्यावर जळतील आणि तिला परेशान करतील ते वेगळं. ती परेशान व्हावी असं मला मुळीच वाटत नाही. कारण नुसते पोटातल्या नाही, पण मनातल्या गोष्टी सुद्धा एकमेकांना शेअर करतो आम्ही. आणि नवऱ्याच्या बिंदास चुगल्या पण एकमेकींसोबत करू शकतो. क्यों? क्योंकि उसके ऑनलाइन शॉपिंग वाले सारे जो पार्सल्स आते हैं वो मेरे यहाँ मैं रिसीव करती हूँ. उसके कबर्ड में कितने क्लोथ्स हैं वो उससे ज़्यादा मैं जानती हूँ. और जब भी वो कोई न्यू डिश ट्राई करती है तो सबसे पहले मुझे आकर सिखाती है. एंड आई एम अ पार्टनर इन क्राइम फॉर ऑल. मनीषा आणि गीता हे तर समीकरण जणू ठरलेलंच आहे. विचारा कुठल्याही पिडियाट्रिशियनला, जिथे गीतांजली तिथे मनीषा ही असलीच पाहिजे, जिथे मनीषा आहे तिथे गीतांजली असलीच पाहिजे. ऑफकोर्स मीच आहे, अजून दुसरं कोण असणार आहे? त्याची भांडे घासून. मनीषाची माझी एक सवयी मात्र सारखी आहे, दोघांना भांडे घासायला आवडणं. तिला शॉपिंग. अरे तिचं वॉर्डरोब बघा, ओसंडून जातोय कपड्यांनी. अँड शी माइट बी हॅव्हिंग 50 ड्रेसेस विथ येलो कलर. तिचा आणि राजेशचा फेवरेट कलर आहे. शॉपिंग एक आवडायची तिची आणि माझी अगदी मॅच होते. पण माझं शॉपिंग म्हणजे एक ड्रेस घ्यायला मी लावणार 1-1.5 तास आणि मनीषा 2 मिनिटात तिचे 10 ड्रेस सिलेक्ट करून धडधड बाहेर. माझ्यासोबत जर शॉपिंगला आली ना ती, तिचं BP नक्की वाटतं. मनीषा लव्स कुकिंग. पण माहितीये का, खूप येत बीत नाही तिला. सारखी मला फोन करते, अश्विनी काय टाकू याच्यात, कसं टाकू, किती टाकू. आणि पदार्थ बनला की जातो गोंधळेकरांकडे. चीटिंग. हा, मनीषाला डान्स करायला खूप आवडतं. अगदी जीव ओतून नाचते ती. आणि कुठलंही गाणं असू दे तिचे पाय लगेच थिरकायला लागतात. मग ती जागा सुद्धा कुठलीही असेल तरी चालते. अगदी इटली, रशिया, युरोप सारख्या ठिकाणी तिथे चौकात जिथे ते लोक लोकल म्युझिक वाजवतात त्या म्युझिकच्या तालावरती सुद्धा ती तिथे मनसोक्त नाचलेली आहे. आता इतक्यातच तिचा आणि माझा एक व्हिडिओ आम्ही शूट केला होता, तर तेव्हा पाहिलं होतं
की ती जोपर्यंत मूव्ह परफेक्ट होत नाही तोपर्यंत ती पिच्छा सोडत नाही. कदाचित हेच जीन्स आता तिच्या मुलामध्ये सुद्धा आले. 58 70 हा झाले बाबा 100 सूर्यनमस्कार. हा एक प्रकार असा आहे एक्सरसाइजचा की मनीषाला तर खूप जास्त आवडतो. ओव्हर एक्सरसाइजिंग. सकाळी 5 ते 7 किलोमीटरचा वॉक करेल, अल्पनाला घेऊन बरोबर फरफटत नेईल आपल्या बरोबर, आणि मग संध्याकाळच्या वेळेला 4-4:30 झाले की मोठा स्क्रीन लावेल टीव्हीचा, त्याच्यावर निरंजन गौरी परांजपे ऑन करून जवळपास तासभर घाम राहील. कुठून एवढा उत्साह येतो तिला देवच जाणे. मनीषाला नुसतं फोटोग्राफी नाही, पोजेस द्यायला पण खूप आवडतं. मनुष्य की एक फनी हैबिट एक ही बतानी है क्या? ये जो साड़ी है उसमें से मुझे जो सबसे फनीस्ट लगती है ना वो है कि वो कहीं पर भी गिर सकती है. चलते चलते गिर सकती है, उठते उठते गिर सकती है, चलते चलते गिर सकती है, कभी खाना खाते खाते गिर सकती है, गाना गाते गाते गिर सकती है, नाचते नाचते गिर सकती है, गिरते गिरते गिर सकती है. इतनी अनप्रेडिक्टेबल है. ती वस्तू पाडते. कुठेही तिला घेऊन गेलं की तिच्यावर कुठेही गेलं की मला तर काळजी असते की आता इथे ही काय पाडू शकेल. दुकानात नेलं की दुकानातल्या वस्तू पडू शकतात. अजून कुठे कोणाच्या घरी नेलं की असं वाटतं अरे बापरे सेंटर टेबलवरची इकडची तिकडची कुठलीही वस्तू पडू शकते. तिच्या हाताने वस्तू पडते, तिच्या पर्समध्ये अडकून वस्तू पडू शकते, तिच्या ड्रेसमध्ये अडकून वस्तू पडू शकते, तिच्याबरोबर काहीही घडू शकतं ती बरोबर असताना. सरांचा स्पायनल लागला की सांगा मला. बेबी येईपर्यंत जरा एक झोप काढते. अशी झोपते आमची मनीषा. कधी रडते पोरगी, कुठेही गेलं रडली. फॉर एक्झाम्पल अॅन्युअल डेला गेलं, स्कूलचे लहान मुलं छान सुंदर गाणी गातात, हिच्याकडे बघावं टप 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 अश्रू सुरू. हाईट म्हणजे आमची एक फ्रेंड आहे नीना, तिच्या मुलाची एंगेजमेंट होती. तिथे नवरी नवरी एकमेकांना रिंग घालतात आहे, पण मला रडू आलं, रडतीये टप टप. अशी आमची मनीषा. आपण जेव्हा ट्रिपला वगैरे जातो ना तेव्हा ती जे काय खायचं बनवून आणते ते संपेपर्यंत सगळ्यांच्या समोर डब्बा घेऊन खा 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 करत असते. शी बाबा, काय घाणेरडी सवय लावली काय माहिती. या मनीषा सोबत राहून ना नुसते नख कुरतडायची सवय लागली. पूर्ण आयुष्यात किती ते नेल कटरचा खर्च वाजवला देव जाणे. बरं झालं एकदाचे ते पायाची बोट तोंडापर्यंत जात नाहीत म्हणून ते हाताने कुरतडते ना, तर तेही घातले असते तोंडात. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मनीषा. अशी चिरतरुण राहा आणि माझं आयुष्य पण तुला लाभू दे, हीच आजच्या दिवशी ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे मनी. वाढदिवसाच्या दिवशी मात्र तुला जादू की झप्पी मिळणारच आहे. हॅपी बर्थडे मनीषा. हॅपी बर्थडे मनीषा. बर्थडे झप्पी मनी. हॅपी बर्थडे.